guys, welcome back to my channel. So guys, this vlog will be special कारण मी चाललो आहे एक लॉंग ट्रिपला जी असणार आहे लॉंग ड्युरेशनची आणि गेस करा ते लोकेशन आणि इथून जाण्यासाठी त्याला 17 तास लागतात. आता आम्ही 20% डिस्टन्स कवर केलेला आहे. सकाळी 5 वाजता निघलो आहे आणि आता 10 वाजलेत. थोडंसं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो आता अँड तुम्हाला एक हिंट देतो. आम्ही चाललो आहे साऊथच्या साईडला. सो या गेस करा आणि आता आपण नाश्ता करून निघूया लवकरच. सो यस गाइज, आय एम सुपर एक्सायटेड फॉर दिस ट्रिप बिकॉज आय एम ट्रॅव्हलिंग विथ माय फॅमिली, मॉम, डॅड, दीदी अँड मी. सो या आपण आता निघत आहे. इथून ब्रेकफास्ट झालेला आहे and we are going by route with our car. So yes, this will be more memorable trip. Guys, almost आम्ही 6 hours झाले ट्रॅव्हलिंगच करत आहे आणि इथं बसून आता पाय पण दुखायला लागलेत माझे. सो आता मी जरा ब्लॉग एडिट करायचं म्हणत आहे. सो आता ब्लॉग एडिट करून मला अपलोड पण करायचं आहे येस्टरडेचा. सो येस गाईज, ब्लॉग एडिट करतो मी थोडं. तोपर्यंत का तुम्ही चिल करा, ट्रॅव्हलिंग एन्जॉय करा. माझा ब्लॉग एडिट झाला आहे आणि थोडंसं स्नॅक्स खायची वेळ झाला. थोडंसं काय तर खाऊया. आमच्या आजीनं रात्रभर जागून शेंगदाण्याच्या पोळ्या केल्यात, खूप मस्त आहेत. काय म्हणलीस? काय नाही घालत होतीस, काय सांगत जाऊ नको, खोटं बोलत्या काय. सो आता थोडंसं खाणार आम्ही आणि ऑलमोस्ट 6 hours आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे. अजून आता 50% झाले ट्रॅव्हलिंग. अजून आम्हाला 6 hours ट्रॅव्हल करायचं आहे. सो गाइज, स्टॅमिना बनाए रखने के लिए कुछ तो खाना पडता है ऐसा. अरे करपलेली बाजू दिसायला वाटतं. या थोडंसं आम्ही स्नॅक्स खात आहे आता विथ एन्जॉईंग आवर राईड. सो यस यो गाइज, हियर इज मी एंड माय बटवा. पैसा भरा है इसमें बहुत सारा. कुछ पैसा वैसा नहीं है गाइज. इथं आता जरा रेस्टॉरंट आलं आहे. सो थोडंसं लंच करणार आहे आम्ही. खूप ट्रॅव्हल केलं गाइज. माय लेग्स आर डेड राईट नाव. आणि हायवे एकदम मस्त आहे गाइज. स्टार्टिंगला जरा खराब वाटला, त्यानंतरचा हायवे मस्त आहे आणि ट्रॅव्हलिंग करायला पण काही इश्यूज जास्त आले नाहीत. सो वी रिअली एन्जॉय दिस रोड ट्रिप एक्चुअली गाइस थोड़ा सा चेंज हो गया है. ये होटल है, ये जो प्योर वेज होटल है और हम नॉन वेज वाले हैं, इसलिए हम नॉन वेज खाने वाले हैं. मराठी ओनली मराठी. वी आर महाराष्ट्रीयन. सो गाइज असा विषय झाला. अरे गॉगल पप्पांचा जरा उडाय का लागला एवढा. सो गाइज इथं आता जरा फोटो काढतो मी. जरा लोकेशन तर चांगलं आहे. आले तसं काय तर काम तर करूया. यस, आणि पुढे जाऊन जीव्या. या यो गाईज, फायनली डॅडने आता मला गाडी चालवायसाठी दिलेली आहे. मग अशाने देत नव्हती. सो आता ड्रायव्हर, आय एम अ ड्रायव्हर. यस, लेट्स गो. यो गाईज, हिअर इज आवर कार. आता मी चालवालतो. खूप मस्त वाटलं ड्रायव्हिंग करताना. असली गाडी पाहिजे माहिती आहे काय, सेक्सी. आता जरा आता चिकन खाणार. सो या, थोडंसं भूक लागल्या खूपच, जरा खाऊन घेऊया. येस, स्टे ट्यून. यो गाईज, आता आमचा लंच काइंड ऑफ लंच झालेला आहे. बिर्याणी खाल्ल्या चरचरीत अँड आय एम ड्रायव्हिंग अगेन. सो यस, आता थोडंसं अंतर राहिले आणि यस, आज कुठं आम्ही फिरायला जाणार नाही आहे बेसिकली अँड उद्या आम्ही जाणार आहे. सो आज जाऊन रूमवर काय वाजले. सो गाईज, आज आम्ही जाऊन रूमवर रेस्टच करणार आहे बिकॉज ऑफ ड्यू टू होल डे ड्रायव्हिंग. सो येस गाईज, आता आम्ही थोडंसं अंतर राहिले तेवढं कंटिन्यू करत आहे.
लेट्स गो. ओ माय गॉड गाईज, काय गाडी पळवल्या माहिती आहे काय, 150 160 सहज भागत्या. सो आता जरा फ्यूल रिफ्यूल करायचं आहे. सो यस, थोडंसं रिफिल करण्यासाठी थांबले. तर पाय दुखतात लई गाडी चालवून. या लई मोठा प्रवास आहे गाईज. अँड खूप मजा यायला लागल्या. ट्रॅव्हलिंगमध्येच एवढी मजा यायला लागल्या, पुढे जाऊन एवढी मजा येणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललो आहे. अँड थोडे तुम्हाला लास्टला टिप्स देतो गाईज. साऊथकडे चालले म्हटलं तुम्हाला समजलंच असेल आय गेस. या आता जरा फ्रेश होऊया अँड वी विल कंटिन्यू आवर ड्राईव्ह. यस, बाय. माय गॉड गाईज, लिटरली 12 आवर झालेले आहेत वी आर ट्रॅव्हलिंग. अजून पण आम्ही आमच्या ज्या डेस्टिनेशन आहे तिथं पोचलेलं नाही आहे, पण त्याच्या खूप जवळ आहे. आणि तिथं रूम बुक करायचं आहे आणि तिथून सकाळी उठून तिथला जे काय ते प्लेस आहे तिथं जाणार आहे, जे तुम्ही गेस करायचं आहे. सो यस, मी आता जरा एक छोटीशी झोप काढलेली आहे गाडीमध्ये आणि डॅडच गाडी ड्राईव्ह करायला ते. आणि आता आपण इथं डिनर करण्यासाठी थांबलेलो आहे हॉटेलला. या सो यस गाईज, आता लवकरच आम्ही रूमवर पोचेन आणि तिथंच भेटूया आपण. सो लेट्स गो. बघा तिथे मस्त काय आहे, सॉरी हे काय हँडवॉश बेसिन किती कूल आहे बघा. आणि मोठं आहे, पण फक्त इथं मिरर नाही एकच, अदरवाईज सो कूल. सो मस्नी ह्याच्यावरून थोडंसं आयडिया आली असेल आम्ही कुठं आलो आता. ही अशी पद्धत कुठं असते जरा रिकॉल करा. सो यस गाईज, आता डिनर करतो आणि तुम्हाला समजलं असेल आय गेस, मला तर वाटत आहे. सो यस, आता डिनर करूया. यम्मी दिसायला लागले गाईज. यस, मी चपाती मागवल्या, रोटी आपल्याला आवडत नाही. या वाव गाईज, सच डिलिशियस फूड. खूप मस्त होतं जेवण इथं, क्वालिटी आणि हायजेनिक होतं. सो मस्त वाटलं इथं जेवण. अँड वी आर ऑन आवर बॅक टू रूट. यस. सो गाईज, फायनली वी हॅव रीच आवर डेस्टिनेशन. इथून जे लोकेशनला आम्ही जाणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे मी ब्लॉगच्या एंडिंगला. आणि गाईज आता एक मिनिट. हां, सो गाईज आता आमचं जे हॉटेल बुक केले ते इथंच आहे, जवळच आहे. आता आम्ही इथं पार्क केलं गाडी. अँड हां, मी काय म्हणाल तो लक्षातून गेलं गाईज. सो यस गाईज, तुम्हाला आता हॉटेलवर चेक इन केलं की नाही तुम्हाला सविस्तर सांगतो कुठं आलो आहे आम्ही आणि काय काय करणार आहे दिवसभरात. आणि सो गाईज आता मग हॉटेलवर जाऊनच तुम्हाला डिटेलमध्ये बोला, जरा रूम ते चेकआउट करा. अँड यस, आता लगेज काढायचं आहे मला. सो डॅड आणि मॉम सगळेजण लगेज काढायला लागल्यात. सो मी पण त्यांना जाऊन हेल्प करतो. सो यस, तोंड बघू शकता सगळ्यांची वैतागल्यात सगळे. सो गाईज, आम्ही 12 तास ट्रॅव्हलिंग केले. 17 तास ॲक्च्युली 17 hours. Yes, not a joke. Sexton are already tired. So let's go. Room is, this man is showing us room. So yeah, we are getting. Guys, we are finally in the room. Guys, त्यासने का नाही काही समजत नाही, मराठी पण समजत नाही. मराठी तर काही समजणारच नाही सोडा. हिंदी पण समजत नाही त्यासने. इंग्लिशमध्ये बोलायला लागते आणि त्यांना इंग्लिश बोललेलं पण थोडं समजत नाही आहे. मला काही कळणार. ते आजोबा टाईप आहेत जरा खाली. ते कोणते मॅनेजर काय डेस्कला बसलेले तिने ते बोलायला लागल्यात. त्यांनी नंतर मला वाटलं तिने तमिळमध्ये शिव्या दिल्या मला 100%. ते काही तिने मला आता नक्कल करायला लागल्यात. माझी घरातलीच आमची असं करतात बघा. त्यामुळे मोटिवेशन का नाम का चीज नाहीये. फायनली बेडवर आलेलो आहे. खूप 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 टायर्ड गाईज. मी थोडी गाडी ड्राईव्ह केल्या, डॅडने थोडी ड्राईव्ह केल्या. मोस्टली डॅडनीच जास्त ड्राईव्ह केल्या, मला थोडा वेळच दिली ती. आणि जसं ॲक्सिलेटरवर पाय पडला की लगेच हळूहळू घरातली सगळीच. सो यस, असं करत आम्ही पोचलो आहे. सो गाईज, सांगायचं होतं तुम्हाला
तर हे लोकेशन आहे मदुराई. येस, मदुराईमध्ये आम्ही मीनाक्षी टेम्पलला व्हिजिट केलेलं आहे आणि हॉटेल आमचं हे जे बुक केले ते टेम्पलच्या जवळच आहे. सो मीनाक्षी अम्मन टेम्पलसाठी आम्ही मदुराईमध्ये आलेलो आहे आणि आमची ट्रिप थोडी लाँग असणार आहे. आता किती दिवसाचे आहे ते सांगत नाही. सो स्टे ट्यून इन दिस ब्लॉग सिरीजमध्ये तुम्ही बघत राहा किती दिवसाची ट्रिप असणार आहे. आणि ही माझी सेकंड लाँग ट्रिप आहे गाईज फॅमिलीसोबत. पहिली ट्रिप होती ती शिमलाला गेलतो. सेम जानेवारी काय फेब्रुवारीमध्येच गेलतो लास्ट इयर. सो येस गाईज, त्यावेळी पण खूप एन्जॉय केला होता आणि ह्यावेळी पण खूप एन्जॉय करायचं आहे आपण. सो या सिरीजमध्ये तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करू शकता माझे व्हिडिओज बघून. या सो यट्स गाईज, दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. आणि आता खूप काही झोप आलेलं आहे, डोळं झाका लागला तर पडलो की झोपेन मला असं झालं आहे. सो या तुम्हासनी उद्या आपण मीनाक्षी टेम्पल एकदम व्यवस्थित दाखवूया डिटेलमध्ये. थोडीशी हिस्ट्री मी बघून घेतो आज आणि तुम्हासनी सांगण्याचा प्रयत्न करतो. जेवढं होईल तेवढं सगळं दाखवूया गाईज. येस, अँड सी यू नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय बाय, टेक केअर. येस, सी यू अगेन. सबस्क्राईब टू माय चॅनल. येस.